काँग्रेस नेते नितीन राऊतांकडून दीक्षाभूमी परिसराची पाहणी करण्यात आली। दीक्षाभूमी परिसरातील खड्डा बुजवण्याची नितीन राऊतांची मागणी आहे। दीक्षाभूमी परिसर आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे। तर अंडरग्राउंड पार्किंगमुळे जनतेच्या 22 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं देखील विकास ठाकरे यांनी म्हटलंय। 90 दिवसामध्ये हे जे भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला राज्य सरकार बुजवणार काय आणि बुजवत असताना त्या सळाकी कापावं लागणार, त्या सळाकी त्या ठिकाणी कापळून मग बुजवणार काय हा पहिला प्रश्न। आणि ज्या केसेस या ठिकाणी लावण्यात आलेत मुलांवर त्या तात्काळ परत घ्याव्यात। बनवणारा आर्किटेक्ट हा राज्य शासनाचा होता, स्मारक समितीचा नव्हता। म्हणून मला असं वाटतं की हे सर्व करत असताना आता इथे गाड्यांची पार्किंग करायला एरवी जागा होती आणि दीक्षाभूमीच्या दिवशी लाखो गाड्या येतात, त्या पार्किंगमध्ये जाणार नव्हत्या। मग मला वाटतं की हेच पैसे दुसऱ्या कोणत्या चांगल्या कामावर इथेच लावले असते, त्याचा फायदा झाला। 22 कोटी आता खर्च झाले, 22 कोटी खर्च झाले। हे पैसे कोणाकडून घेणार? मला वाटतं हे अधिकाऱ्यांकडून वसूल केले पाहिजे, ज्यांनी हा प्लॅन बनवला, ज्यांच्यामुळे हे निर्माण झालं। आणि याबद्दल आम्ही सभागृहात बोलू।